आई हा? आई यातून काय समजायचं? काय समजायचं? तुमचे बाबा इतक्या वर्षांनी घरी आले, फाटक्या कपड्यात आणि असे भिकाऱ्यासारखे दाढी केस वाढवून. अगं आई, परदेशात लोक असेच राहतात का? खरं सांग आई, कुठे होते हे इतकी वर्ष? मला माहित नाही. तुला सगळं माहिती आहे आई. तू लपवतेस आमच्यापासून. खोट्या बाबांचं चित्र आमच्या समोर उभा करत आल्यास तू आजपर्यंत. सुटाबुटात वावरणाऱ्या बाबांचं चित्र तू रुजवलेस आमच्या मनात. कुठे होते ते? त्यांना माहितीये त्यांच्या माघारी कसं वाढवलेस तू आम्हाला ते? आता आलेत ना ते, आपल्याला शांतपणे बोलता येईल. सुधीर, काय एवढ्यात रागा करतोयस? आई, अगं दादा म्हणतोय त्यात रागाचा प्रश्नच कुठे येतोय ग? इतकी वर्ष बाप या नात्याचा आणि आमचा काहीही संबंध आलेला नाही. आणि आज अशा अचानक उगवलेल्या माणसाला आम्ही बाप म्हणून का स्वीकारायचं? स्वीकारावं लागेल, कारण ते माझे पती आहेत आणि तुम्हा दोघांचे जन्मदाते आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या नावामागे आपण त्यांचंच नाव लावतो ना, मग त्या व्यक्तीचा, त्या नावाचा आदर तसाच व्हायला हवा. हा तुझा हुकूमच असेल तर मग प्रश्नच मिटला. ए मानसी, अगं आज किती वर्षांनी मनसोक्त आंघोळ केली. काय कंपन्या, काय साबण काढलेत एक एक. मला वाटलं मी अत्तराने आंघोळ केली आहे म्हणून. सुनील बघ, वडील कसे दिसतायत, एकदम हँडसम दिसतायत की नाही? फर्स्ट क्लास. ए याला काय लाजायला झालं? चल इकडे बस, तुला एक गंमत सांगतो. अरे नाही, मी आहे तिथंच ठीक आहे. सुधीर, आई, आमची झाली तेवढी गमत पुरे झाली नाही का? तू हे असं वळण लावलेस मुलांना? नाही, मुलं बावरली. मी घालेन त्यांची समजूत. का बावरलीत म्हणजे काय झालं का यांना? का बावरीत का? आपल्याला बाप आहे यांना ठाऊक आहे ना? हो तर आईनं किती सुरेल आणि मनोरंजक गोष्टी सांगितल्या होत्या आम्हाला, नाही का ग आभा? कोणासमोर बोलतेस तू सुधीर? तेच तर मला समजत नाहीये, मी कुणासमोर बोलतोय ते. हे बघ, तू आपल्या बाबांसमोर उभा आहेस याचं भान ठेवता येत नाही तुला? खरंच आई, तसं जर मला वाटलं असतं ना तर खूप आनंद झाला असता. कंठ फुटलाय तुला, पण एक लक्षात ठेव, पंख फुटले म्हणजे उठता येतच असं नाही, ते शिकावं लागतं. आणि ते आई वडिलांनी शिकवावं लागतं. सुधीर, जाऊ दे. मी काय म्हणतोय, मी समजावून सांगतो ना त्याला, समजावून. कुणीही समजावून सांगावं इतका मी लहान नाही आता. कुणीही बाप म्हणून यावं आणि शिकवणी सुरू करा. सुधीर, तोंडावर तुझं खूप ऐकलं मी. तू त्यांना बाप मानत नसलास तरी मी नवरा मानते रे, आणि माझ्या नवऱ्याचा अपमान मी तुझ्या तोंडून सुद्धा ऐकणार नाही, समजलं? असं आहे ना? मग विचार ना त्यांना, इतकी दिवस इतकी वर्ष कुठे होते ते? कुठे परागंदा झाले होते? आजच का त्यांना आपल्या माणसाची आठवण झाली? हे बघ सुधीर, हा विषय आपण इथेच थांबवूया. का हा विषय आपण इथंच का थांबवायचा? जे आपण उद्या सांगणार आहोत ते आज सांगू. नको प्लीज. इतके वर्ष तुमचा बाप कुठं होता याचं कुतूहल होतं ना तुम्हाला? ऐका, जेलमध्ये होतो मी, जन्मठेप भोगत होतो. माझ्या हातून खून झाला म्हणून सजा भोगत होतो. किलो बटाटे कांदे.
अहो धनु दादा, अहो समधी कमाई घेतली घेऊ तुम्ही. अरे साल्या, या एरियात धंदा करायचा असेल तर धनुदाताचा हप्ता द्यायला लागतोय, माहिती आहे का नाही तुला? बर जाऊ द्या धनु दादा, नवीन हाय, आस्ती आस्ती समजल त्याला. चला. ए, कसं कळत नाही हो, कसली सिगरेट 4 महिना धनुदा. हा, नमस्कार. हे करू. धनुदा, केलं बघा. ए, चल पैसे दे चल. ये बेटा इसके चल. साला असे टरकले पाहिजे समजे. धन्याबाई, तुमची या एरियात लय वट आहे राव. अरे संतू, तू नवीन आहेस यात गँग मध्ये. धन्याबाईचा लय वट आहे या एरियात, समधी बित्यात त्याला. म्हणून म्हटलं साल्यानो जास्ती राडा नाही करायचा, उद्या मला निस्तराची पाळी येईल. हा, आजच्या दिवसात या एरियातले समजे हप्ते गोळा झाले पाहिजेत काय? हा बाई, हा. मग आज रातच्याला पार्टी करू सुंदराबाईकडं. ए चिकने, ए चिकने, थांब ना थांब. नाव काय ग तुझं? अगं नाव विचारतोय रोज, तू काही बोलत नाही. हा? बोल ना, नाव काय तुझं? मुकी आहे? अं? मुकी आहे का? नाही, मुकी असले तरी चालेल, पण एक मोका द्या ना. बाय बाय बाय, एवढी रागानं बघते माझ्याकडे. नको बाय, घाबर तुम्ही. हे बघे, ये बाय, तू जा. मी गप जाऊन तिकडे बसतो. हा, रागवू नको, जा बाय. दोस्तांनो, आपल्याला वहिनी काय लवकर मिळालं असं वाटत नाही बुवा. अरे साल्यानो, अरे जरा धीर धरा. पाखरू नवीन आहे, एकदा दाणं टिपायला लागलं की गपकन पकडायचं काय. पण एक लक्षात ठेवायचं, तुमची वहिनी हेच बर का. अरे डायरेक्ट मॅरेज करणार आपण. मानसी, मानसी, मानसी. काय शोभांटी, काही काम आहे का? ऑफकोर्स, हाऊ फनी. काम विदाऊट मी कधी कोणाकडे जाते का? बरं बोला, काय काम आहे? यू आर स्मॉल बच्चा, तुला सांगून नाही कळणार. आईकडे काम आहे. आई आहे का? आहे. म्हणजे मदर मानसी. आहे, पण ती कामात आहे. ऑफकोर्स असणार सुदीन. व्हॉट इज दिस? आफ्टर सो मेनी इयर्स नवरा केमला असणारच ना ती कामात. पण म्हणून काय गर्लफ्रेंडला विसरायचं का तिने? गर्लफ्रेंड? यू नॉटी. एकही इंग्लिश शब्द माहिती नाही म्हणजे असं कसं? मैत्रीण. विचार ना. माय माय, काय शर्ट आहे. बाबा इम्पोर्टेड ना. शर्ट मस्कत मस्तच आहे. काय मग मज्जा आहे बाबा एका मॅनची. अरे अरे सुधीर सुधीर. मानसी, अगं अगं मानसी, आहेस का ग घरात? शोभा, तू हो. अशी अचानक म्हणजे काही इम्पोर्टेड वस्तू वगैरे दाखवायला आलीस की काय? अगं नाही, आज शो नाही, सी करायला आले. म्हणजे बघायला. आम्हाला कळलंय आबाचे डॅड केमले. हो ना, अचानकच आले ते. म्हणजे त्याचं काय झालं? ती जाते ग, ती जाऊ दे. काय काय आणलं ते सांग. कुठून? फ्रॉम मस्कत. हा, आता जर तुला काही शोवायचं नसेल तर शोवू नकोस. काही फोरस नाही बरं का. नाही अगं, तसं नाही. म्हणजे ना, मी पोहे ठेवलेत कढईत गॅसवर. हो का? हो. अगं मग जा 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 ना. I like पोहेच, मला खूप आवडतात पोहे. त्यापेक्षा शोभा, आपण दुपारी खालीच भेटूया ना. काय मानसी, तुला माहितीये ना आफ्टरनून मी बिझी.
मी किती ठिकाणी फिरून फिरून येते. डू 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 गो 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 पोहा 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 डू 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 बसते मी इथे. इथल्याशिवाय जात नाही मी. अगं हो हा त्या पोह्याच्या डिशला थोडीशी कोथिंबीर आणि खोबराच टाका विथ स्पून ब्रिंग. हा बरं. गो 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 गो. मुद्रांक घोटाळ्यातील आरोपी पकडले. बरं झालं. डू हाय डू. नमस्कार नमस्कार. या ना खाली या ना. थांबा आलो. तिकडून तिकडून पायऱ्या तिकडून आहेत. मॅन फ्रॉम मस्कत. बाबा. वा 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 वा. नमस्कार नमस्कार. मॉर्निंग गुड मॉर्निंग. मॉर्निंग. हॅलो. माझ्याकरता आणलं. हो थँक्यू. काय छान आहे. इथं कसं दिसेल. गुड 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 फाईन फाईन. हाव आर यू. मी बरा आहे ना. तुम्ही केमल्याचं कळलं म्हणून मी मिटायला आले. हा आल्याचं कळलं म्हणून भेटायला आला. यू आर सो हुशार. या ना या ना. ये कम कम सिट सिट. कम्फर्टेबल हा एकदम हो कम्फर्टेबल. अगदी माझं घर समजूनच बघतो. कधी वेन आपण- केम. मी 2 दिवस झाले. हो शी सुटलो एकदाचा बुवा. हो ना. हा लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ. ओळख. हा. मी शोभा आंटी. एव्हरीबडी कॉल्स मी शोभा आंटी. यू कॅन ऑल्सो कॉल मी आंटी शोभा. शोभा आंटी. हा, हा तर काय विचारायचं हा. होतं. खूप बोरिंग ना तिकडे. काय सांगायचं तुम्हाला. अहो तिथलं पाणी सुद्धा बोरिंगचं. ओ नाही. काही बघण्यासारखं नाही. काही बघण्यासारखं नाही. खरं सांगू ओ तुम्ही पहिल्या. वेन नो नो म्हणजे अहो अहो. अहो म्हणजे मला आवर्जून भेटायला येणाऱ्या तुम्ही पहिल्या. नाही तर मरायला मला भेटायला येतोय कोण कशाला. नो यू आर म्हणजे भारत हे हा तुमचा विनय बकरा. विनय बकरा. बकरा नाही हो बकरा नाही. बकरा सारखा शब्द आहे दुसरा. बरका बरका विनय विनय बरका. बर का. काय आहे अगेन अँड अगेन सारखं सारखं इंग्लिश स्पीकिंग ना फॉरगेटिंग ऑल मराठी शब्दात. काय प्रॉब्लेम ना. काय आहे यू केम मानसी नॉट टोल्ड एनीबडी. बहुतेक तुम्हाला डिस्टर्बन्स डोंट म्हणून. तुम्हाला खरं सांगू माझ्या मनातलं सांगू. प्लीज प्लीज. म्हणजे इंग्रजांच्या वेळेला तुमच्या सारख्या 3-4 जणी जरी इंग्रजी बोलणारे असत्या ना हा हा. तर आपल्याला सत्याग्रह काही करायला लागलं नसतं. इंग्रज आपोआप इंग्लंडला परत गेला असता. प्लीज नाही. तुम्ही खूप हे आहात. नाही नाही असेल कदाचित काय माहितीये. म्हणून सुद्धा मानसीनं तसं हा. केलं असेल. मी पण काय विचार केला. काय पूर्वीचे आपले मित्र हा. वाय नॉट सर्च 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 शोधायचं का नाही. वाय सो आय डिसाइड डिरेक्टरी फोन डिरेक्टरी. हा. आय पुल डिरेक्टरी. हा. व्हॉट डिरेक्टरी. What, what, what? ग्रंथ बिग ग्रंथ. बिग बिग बिगाज बिगाज एकदम. एवढा मोठा ग्रंथ. हो. काय लोकसंख्या वाढली आहे. छे 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 छे. हो खरंय. पण तिकडे हं? नो क्राउडिस्टिंग ना. नोकरा हा म्हणजे गर्दी. गर्दी असं इथल्या लोकांना वाटतं. कोंबा कोंबी हो म्हणजे काय प्रचंड. लोकांना बाहेरून असं वाटतं की तिथं गर्दी नसेल म्हणून. मला वाटतं सगळे बहुतेक तिथेच असतील का काय. कोणाचं फार गर्दी असते. अहो पण आमचे एक मित्र आहेत ते तिकडेच असतात. काय सांगताय काय. हो, एक वन फ्रेंड आहे. अरे 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 तिथे आहेत काय. हो. जाऊ दे मी काय सांगतो. माणूस मुद्दा म्हणून करतो असं काही नाही बरं का. होतं असं कधी नाही कधी. हो, नाही. नशीब अरे टारे शोभा आंटी अगदी तुम्ही माझ्या मनातलं बोललात. नशिबाचा तो क्या करेगा पांडू असं म्हणतातच. पांडू. जाऊ दे. तर नाव काय त्यांचं. नाव बघा. नाव म्हणजे नाव लक्षात नाही. पण 1 मिनिट थांबा. मी तुम्हाला 2 मिनिटाच्या मागे लिहिलेलं नको आहे. नको नको तुम्ही मला त्यांचा फक्त बिल्ला नंबर सांगा. नाही, मला माहिती मी फटाफटा सांगेन नावं. काय आहे? म्हणजे काय ऑल फॉरगेटिंग ना. काय अहो म्हणते? घ्या पोहे अगं, घ्या. हे, पोहे 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 कोथिंबीर. पोहात लिंबूच. थँक्यू. अहो तुम्हाला सांगतो हा असला पदार्थ तिकडे दृष्टी सुद्धा पडत नाही हो. घ्या सुरू करा ना. पोहे गार होत आहेत. गाणं गाणं सिंग सिंग. हे मी काय म्हणतोय हे असं असं तुम्ही का मी आलोच. शोभा आता प्लीज विषय काढू नकोस. नो सब्जेक्ट. बॅगा आल्या ना बॅगा आल्या. पार्सल्स केम ना. शो ना अगं शो शो शो. हे बघ ते आपण सगळं नंतर बघू. तू आधी खा लवकर. आटप लवकर. ओ आय माहितीये. शोभा प्लीज विषय काढू नकोस. नो 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 आय नो. देअर करन्सी गेटिंग उत्तम भाव हिअर. तिकडची 1 नोट इकडे 50 नोट 50 नोट 50 नोट 50 नोट. खूप सारे पैसे. आय नो गुड मनी कमिंग.
हा, वा, वा, काय पोळ आहे. काय? काय तुला तुम्हाला सांगतो, एवढ्या वेळेस चमच्यानी खायला तरी मजा येत नाही ना. हे असं खायची सवय झाल्याना हे असं पोहे खायला वाटतं रो. हा मानसी यू नो नथिंग न्यू स्टाईल्स कमिंग काय सांगू आता हिला डोंट टेल इट न्यू न्यू नाही, जुनच आहे. तिथं गर्दी इतकी असते आणि काम इतकी असतात माणसाला. हा. आपलं स्वतःच सगळ्या गोष्टी आपल्या हाताने करायच्या. मग? स्वतःच ताट घ्यायचं, आपल्या लाईनीत उभं राहायचं, पत्या, पत्या, असं असते सगळं. फटाक पुढं हम्म. फटाक पुढं नो, नो काटा चमचास नो काटा काटास काय कुंपणाला काटास, नो चमचास. काय बाई आहे, अहो तुम्ही अजून तिथं गेलेला नाही आहात. एकदा तिथं जाऊन बघा, मग कळते ती परिस्थिती तुम्हाला. काय व्हॉट मॅन तुम्ही इकडे यू हिअर आय देअर बरं दिसतं बरं म्हणजे हे पासपोर्ट आणि व्हिसा केवढा मोठा बिग प्रॉब्लेम ना. अगदीच गोंधळ आहे बरं का या बाईचा. हा? तिकडे जायला पासपोर्ट व्हिसा काही लागत नाही. हा? मी तुम्हाला साधी आयडिया सांगतो. प्लीज काय करायचं, काय एक दगड घ्यायचा, बऱ्यापैकी मोठा असा दगड एवढा? घ्यायचा. चालेल, तुम्हाला उचलता आला पाहिजे हा, मात्र एवढा तो गेला. वरपर्यंत असा उचलायचा. एवढाच घेते आणि आपल्याला आवडत नाही ना त्या माणसाच्या डोक्यात घाचकन घालायचं. बस झालं ना आता. नको म्हणते तसं. ठीक आहे, मग तुम्ही असं काही करू नका. आपण एक आयडिया करूया. हा. ते जाधव माझ्या ओळखीचे आहेत. हा. मी त्यांना सगळं समजावून सांगतो. हा. ते तुम्हाला आत घेतील. मी फोन करू का त्यांना? जाधव साहेबांना हं, हं. भास्करराव जाधवांना फोन कशाला करा यांना काही माहित नाही बाहेर बसले असणार ते नाही sitting chair असे. नाही? हे वेगळे आहेत. हे भास्करराव नव्हे, जेलर आहे, जेलर. सेंट्रल जेलचा मोठा माणूस आहे, एकदम कडक, नुसत्याच्या मिशा. पण माझा आणि त्यांचं चांगलं आहे. काय इतक्या वर्ष तिथं राहिल्यामुळं माझा आणि त्यांचा घरोबा काय आहे ना. हा. मानसी जेलर वेअर इतकी वर्ष कुठे युअर हजबंड कुठे हो? जेलमध्ये. जेलमध्ये त्याचं काय झालं, माझ्या हातून एक खून झाला हो. कोण 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 राहो राहो, हे पडलं ते. काय बाई आहे, केवढे केलेले पोहे वाया घालवले ते घालवले. आणि मला एक कळत नाही, भूत बघितल्यासारखी काय पळाली. मारी मी नेऊन संपलं नो. संपलं सगळं. मस्त. आता ही बाई सगळ्या सोसायटीभर पसरवत बसेल ही बातमी. अरे वा, आज परीक्षा दिसते तुझी. नाहीतर देवघरात देवानं मस्का लावायला आला नसतस तू. आई हं? मी मधुकडे जाऊन राहायचा निर्णय घेतलाय. माझा इथं अभ्यास होणार नाही. इथं माझा जीव गुदमरतोय. ज्याचा स्वतःच्या घरात जीव गुदमरतो त्याची जगात कुठेही तीच अवस्था होती सुधीर. पण हे घर आधी मला स्वतःच वाटलं पाहिजे ना. हे घर आधी तुझंच होतं आणि पुढेही तुझंच राहणार आहे. ही फिलॉसॉफी झाली, पण प्रॅक्टिकल काही वेगळंच आहे. तुला काय म्हणायचं सुधीर? आई मी घर सोडून जायचा निर्णय घेतलाय. निर्णय घेण्या इतका तू मोठा झालास हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. जा सुधीर जा. इतकी वर्ष मी नवऱ्याशिवाय काढली, आता मुलांशिवाय काढे. आभा, तूही जा तुझ्या मैत्रिणींकडे राहायला. मी ना नवऱ्याला सोडू शकत ना मुलांना.